Considering the fact that you have revised the topic, we will today complete the rest of the topic. Okay, that is, we are completing your first lesson of political science. Okay, I'm gonna share the screen with you. Just tell me if it is visible or not. Okay, okay. Okay, so shall we start? Okay. So, friends, this is your first lesson from the political science. पोस्ट वर्ल्ड वॉर पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स म्हणजे यामध्ये आपण बघितलं की पहिलं आणि दुसरं जे काही वर्ल्ड वॉर आहेत ते दोन्हींचे आपण शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन बघितली. ओके, त्याचं बॅकग्राऊंड काय 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 होतं. ओके, what was the background behind first world war, what was the background behind second world war. Okay, so which were the countries involved in that war. Okay, so we have seen all the things, and also after world war there was a cold war in the world. Okay, so it was between two superpowers, that is America and Soviet Union. So that cold war affected the world in various ways, and we have also seen the effects of the cold war, that is the creation of military organization, bipolarization of the world. Okay, armed races, regional organization. Okay, creation of regional organization. So all that things. And now the topic from end of the cold war we will start in this lecture. Okay, so let's start. I hope I'm audible and presentation is visible to all of you. Okay, the Cold War that had dominated international politics. Okay, the Cold War that had dominated international politics since 1945 came to an end. ओके, तर आपण शीतयुद्धाबद्दल माहिती बघितली की जे काही दोन युनियन होतं, सॉरी सोव्हिएत युनियन आणि युएसए, तर यांच्यामधलं जे काही कोल्ड वॉर चाललं जवळपास 45 इयर्स चाललं ते 1945 टू 1991 या पिरियड मध्ये. तर the Cold War that had dominated international politics since 1945 came to an end. परंतु 1991 मध्ये हे युद्ध जे आहे ते संपुष्टात आलं. It was an important event that happened towards the end of the last century. म्हणजे काय, जे काही 20वे शतक झालं आपलं 20th सेंचुरी, तर त्याच्या एंडिंगला ही एक फार महत्वाची घटना होती की कोल्ड वॉर संपुष्ट आलं आणि त्याचा एंड झाला. ओके, इट वॉज द इम्पॉर्टंट इव्हेंट दॅट हॅपन्ड. So there were many reasons for the end of the Cold War as given below. तर हे कोल्ड वॉर जे संपलं तर त्यामागे बरेचशी कारण होती. ओके, त्यामागे वेगवेगळे प्रकारचे रिझन्स होते. तर ते कोणकोणते होते खाली लिस्ट दिलेली आहे, तर आपण ती बघूयात. So just let me make sure that I am audible to everyone. Can you hear me? Okay, thank you. So now we will see the different reason behind the end of the Cold War. The first one is the Soviet Union adopted the policy of opening up economy. The state loosened up its control of the economy. म्हणजे काय,
आपल्याला माहिती आहे सोव्हिएत युनियन ही कम्युनिस्ट कंट्री होती आणि कम्युनिस्ट कंट्रीमध्ये काय असतं, मुख्यत्वे सगळ्या गोष्टी या सरकारच्या अंडरमध्ये असतात. ऑल द थिंग्स, ओके, बिझनेसेस, इकॉनॉमी आर इन द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट. परंतु सोव्हिएत युनियनने 1991 मध्ये किंवा त्या अगोदरच ओपनिंग ऑफ द इकॉनॉमी म्हणजे ही जी काय अर्थव्यवस्था आहे स्वतःची सोव्हिएत युनियनची, तर ती जगासाठी खुली केली. म्हणजे काय, तर जगातील देश, बाहेरचे जे काही फॉरेन कंट्रीज आहेत ते येऊन युरोपमध्ये, युरोपियन कंट्रीज, आशियन कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज या रशियामध्ये येऊन किंवा सोव्हिएत युनियन मध्ये येऊन स्वतःची कंपनी किंवा बिझनेस टाकू शकतात. सो दिस इज नथिंग बट ओपनिंग ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे त्यांनी त्यांचं मार्केट जगासाठी ओपन केलं. जसं एक स्टेट लुजन ऑफ इट्स कंट्रोल ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे काय, यामुळे काय झालं, जे काही गव्हर्नमेंट होतं, जे काही स्टेट होतं, ओके, सोव्हिएत युनियन, तर त्याचा स्वतःच्या इकॉनॉमीवरचा कंट्रोल थोडासा लूज झाला. सेकंड रिझन इज दे देन प्रेसिडेंट ऑफ सोव्हिएत युनियन मिखाईल गॉर्बाचेव इम्प्लिमेंटेड द पॉलिसी ऑफ पेरिस्टोरिका. म्हणजेच इट इज नथिंग बट रिस्ट्रक्चरिंग. ओके, तर त्यांचे त्यावेळचे जे काही प्रेसिडेंट होते, तर त्यांनी एक रिस्ट्रक्चरिंगची पॉलिसी लागू केली. ओके, अँड ग्लासनॉट म्हणजे ओपननेस. थोडक्यात जागतिकीकरणचं जे काही वारं आहे, तर ते रशियामध्ये पण त्यावेळी वाहू लागलं. मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्यांनी केला. त्यालाच ग्लासनॉट किंवा ओपननेस असं म्हटलं जातं. ड्यू टू दीज पॉलिसीज द कंट्रोल ओव्हर द मीडिया रिड्युस्ड. तर या वेळेला काय झालं की सरकारचा जो काही मीडियावर कंट्रोल होता तो कमी झाला. आता तुम्हाला माहितीच असेल की चायना ही कंट्रीमध्ये काय असतं, सरकार जी गोष्ट सांगेल तीच गोष्ट वर्तमानपत्र, न्यूजपेपर किंवा मीडियामध्ये छापून येऊ शकते किंवा प्रसारित होऊ शकते. सरकारच्या विरोधात एखादी घटना किंवा एखादी वार्तांकन किंवा एखादं रिपोर्टिंग जर एखाद्या चॅनलने केलं, तर चायनामध्ये सरकार त्याला दंड करते. परंतु जर ओपन इकॉनॉमी म्हणजे भारतासारखा जर ओपन मीडिया असला, तर त्यावर सरकारचं कंट्रोल नसतं. ओके, सरकारचं कंट्रोल नसतं म्हणजे त्या सरकारच्या चुकीच्या बाजू पण समाजापुढे मांडू शकतात. तसं चीनमध्ये नाही. आणि मग हीच गोष्ट 1991 मध्ये रशियामध्ये झाली आणि त्यामुळे सरकारचं मीडियावरचं कंट्रोल दूर झालं, कमी झालं. इम्पॉर्टंट चेंजेस टूक प्लेस इन द पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक स्पियर्स. म्हणजे राजकीय आणि आर्थिक वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महत्वाचे चेंजेस घडून आले. दॅट इज these spheres are were restructured. This gave impetus to democracy. म्हणजे काय, तर आर्थिक आणि राजकीय गोष्टींमध्ये सोयीतींमध्ये मध्ये बदल घडून आला. जसं त्या काळी जशी एकाधिकारशाही होती कम्युनिस्ट शासनाची, तर ती दूर होऊन त्यामध्ये डेमोक्रेसीचे वारे वाहू लागले किंवा आपण म्हणूयात डेमोक्रेसी तेथे इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली. सो थर्ड रिझन वॉज as the East European countries under the influence of the Soviet Union adopted the capitalist and democratic paths, the regimes were changed. म्हणजे काय, तर आपल्याला युरोप आणि सोव्हिएत युनियन हे शेजारी शेजारी आहेत. ओके, दे शेअर्स दी बॉर्डर्स. तर युरोपमध्ये बरेचसे देश आहे. ओके, आणि जे देश रशियाच्या बाजूचे होते किंवा जे सोव्हिएत युनियनच्या साईडचे होते, ओके, जवळचे, तर त्यावर सोव्हिएत युनियनचा इन्फ्लुएन्स होता. तर त्या कंट्रीजनी पण काय केलं, कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलदार जे काय अर्थव्यवस्था आहे आणि डेमोक्रेटिक पाथ म्हणजे लोकशाही मार्गाचा स्वीकार केला. आणि त्यामुळे तेथील रेजिम्स पण, तो कालखंड पण किंवा तेथील जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आहेत, ओके, तर त्या पण चेंज झाल्या. मुख्यत्वे डेमोक्रेसी यायला सुरुवात झाली आणि त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. सो द फोर्थ रिझन बिहाइंड एंडिंग ऑफ द कोल्ड वॉर वॉज the Soviet Union disintegrated and several new nations were created out of it. शेवटी सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झालं आणि त्यातून वेगवेगळ्या देशांनी जन्म घेतला. म्हणजेच पूर्वीच्या काळी सोव्हिएत युनियन हा बऱ्याचशा राष्ट्रांचा एक प्रकारे एक संघ होता. परंतु तो संघ डिसइंटिग्रेट झाला, कोलॅप्स झाला आणि वेगवेगळे देश स्वतंत्र झाले. रशिया वॉज द बिगेस्ट कंट्री इन द सोव्हिएत युनियन. आणि त्या सर्वांमध्ये आजचा जो काय आपण रशिया म्हणतो ती सर्वात मोठी कंट्री होती. तर यामध्ये कोणकोणत्या कंट्रीज होत्या, समजा मंगोलिया, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, ओके, युक्रेन, क्रिमिया, अशा प्रकारचे बरेचसे देश त्यावेळी रशियामध्ये किंवा सोव्हिएत युनियन मध्ये होते. परंतु 1991 मध्ये या सर्वांचं डिसइंटिग्रेशन झालं. ओके,
त्यांनी लोकशाहीचा स्वीकार केला, डेमोक्रेटिक पाथ त्यांनी ऍक्सेप्ट केला. ओके, ओपन इकॉनॉमी त्यांनी ऍक्सेप्ट केली. तर त्यामुळं कोल्ड वॉरचा एंड झाला. ओके ओके, सो एनी डाउट्स इन दिस टॉपिक? हॅलो, ओके, नो डाउट. Okay, so we will take the next topic. Post Cold War world. Okay, म्हणजे 1991 जे आहे की ज्यावेळी कोल्ड वॉरचा एंड झाला, तर त्यानंतरचं जग कसं बदललं, राजकीय समीकरण कशी बदलली. ओके, पॉलिटिकल चेंजेस काय झाले वर्ल्ड मध्ये, तर ते आपण बघूया. The Cold War came to an end with the disintegration of the Soviet Union, which till then had been a superpower. ओके, म्हणजे काय, कोल्ड वॉरचा एंड जेव्हा झाला तेव्हा काय झालं, सोव्हिएत युनियनचं डिसइंटिग्रेशन झालं. आणि ते डिसइंटिग्रेशन होईपर्यंत सोव्हिएत युनियन हा जगातील एक सुपर पॉवर होता, आणि त्याच्या बरोबरीने अमेरिका पण हा एक सुपर पॉवर होता. ओके, तर सोव्हिएत युनियन तर डिसइंटिग्रेट झाल्यामुळे काय झाले, त्यातून वेगवेगळे देश बाहेर पडले, आणि त्याचा सुपर पॉवर जो आहे तो, जो काही त्याचा दर्जा आहे तो नष्ट झाला. ऍज अ रिझल्ट, मेजर चेंजेस टूक प्लेस इन द वर्ल्ड पॉलिटिक्स. यामुळे काय झालं, या डिसइंटिग्रेशन मुळे कोल्ड वॉरचा एंड तर झालाच, पण जगातील समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली, राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली. तर कोणकोणते चेंजेस झाले जगात? ओके, द फर्स्ट, अमेरिका रिमेंट द ओनली सुपर पॉवर इन द वर्ल्ड पॉलिटिक्स. म्हणजे काय, राजकीय जे काही वर्ल्ड होतं समजा, तर त्यामध्ये अमेरिका हा एकमेव सुपर पॉवर शिल्लक राहिला. So some another changes is a conductive atmosphere prevailed for the growth of in trade and economic relations between and among nations. म्हणजे काय, तर जगभरातील देशांमध्ये व्यापारासाठी सुलभता यावी. ओके, व्यापार आणि आर्थिक जे संबंध आहे एकमेकांशी देशांमधील, तर ते वाढीस लागले. ओके, कंडक्टिव्ह ऍटमॉस्फिअर, त्यासाठी योग्य वातावरण निर्माण झालं. कॅपिटल, लेबर, मार्केट अँड इन्फॉर्मेशन सर्क्युलेटेड थ्रू आउट द वर्ल्ड. यामुळे काय झालं, आणखी जे भांडवल आहे एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ लागलं, लेबर एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ लागले, म्हणजे जगभर फिरू लागले. ओके, इव्हन बऱ्याचशा देशांनी स्वतःचं मार्केट दुसऱ्या देशाच्या प्रोडक्टसाठी ओपन केलं. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, फॉरेन कंट्रीजला किंवा आपल्या अलाइड कंट्रीजला सर्क्युलेट होऊ लागले. अँड आयडियाज स्प्रेड फ्रीली ऍज वेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आयडियाज आहे, बिझनेस आयडिया झाल्या, पॉलिटिकल आयडिया झाल्या, ओके, या प्रकारच्या ज्या आयडियाज आहे, ओके, तर त्या सर्व जगात चर्चेला जाऊ लागल्या, त्या सर्वांची चर्चा होऊ लागली आणि त्या स्प्रेड होऊ लागल्या. As all nations of the world decided to give priority to trade relations, the idea of giving aid to other nations fell behind. म्हणजे काय, आपल्याला माहितीच आहे, जर जगातील एखाद्या कंट्रीची जर इकॉनॉमी जर स्ट्रॉंग असेल, तर ती कंट्री काय करते, बऱ्याचशा देशांना मदत करते, एक एड पुरवते. म्हणजे सपोज अमेरिका पूर्वीच्या काळी किंवा आजही अमेरिका एक सुपर पॉवर आहे, आणि पाकिस्तान हा एक प्रकारे इकॉनॉमिकली तेवढा स्ट्रॉंग नाहीये, वीक आहे. मग अमेरिका काय करते की पाकिस्तानला काही प्रमाणात मदत देते. परंतु कोल्ड वॉर नंतर ही पद्धत बंद पडली, कारण सर्व काही गोष्टी या प्रॅक्टिकल व्हायला लागल्या. जर एखादा देश दुसऱ्या देशाला काही जर मदत प्रोव्हाइड करत असेल किंवा एड प्रोव्हाइड करत असेल, तर त्या बदल्यात काहीतरी त्या देशाकडून पण हा देश घ्यायला लागला. म्हणजे सपोज भारताने जपानला काही मदत जर केली, ओके, तर त्या बदल्यात आपण जपानकडून काहीतरी घ्यायचं, तर याला म्हणतात व्यापारी दृष्टी. आणि हा जो काही ट्रेड आहे, तो ट्रेड जगात जास्त वाढू लागला, आणि ही जी काही दुसऱ्या देशांना फक्त मदत करण्याची जी पद्धत होती एड पुरवण्याची, तर ती बंद झाली. तर त्यानंतर जर ही पद्धत बंद झाली, मग काय झालं, इनस्टेड एफर्ट्स बिगेन टू मेड टू एस्टॅब्लिश इकॉनॉमिक रिलेशन्स. ओके, तर त्या बदल्यात काय झालं, समजा आपण ही जी काही एड पुरवायचो बाकीच्या देशांना, तर ती बंद करून त्याच्या बदल्यात आपण
समोरच्या देशासोबत आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याला जास्त महत्व दिलं. ओके, वी गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू एस्टॅब्लिश द रिलेशन्स, इकॉनॉमिक रिलेशन्स विथ दी foreign countries or another countries. The description of a country which was opposed to another has now changed from enemy nation to rival nation. म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा कोल्ड वॉर इरा चालू होता त्यामध्ये काय व्हायचे, सपोज नाटो ही जी काही संघटना होती, जे काही देश अमेरिकेच्या बाजूला होते, तर ते देश रशियाच्या एक प्रकारे दुश्मन होते किंवा इनेमी कंट्रीज असं म्हटलं जायचं. परंतु जेव्हा कोल्ड वॉर संपलं तर त्यानंतर ही जी काही इनेमी कंट्रीज आहे ही कन्सेप्ट बंद झाली आणि मुख्यत्वे एक रायव्हल म्हणजेच स्पर्धक, कॉम्पिटिटर एक प्रकारे बाकीच्या देशांना आपण समजायला लागलो. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनायटेड नेशन्स हॅज इन्क्रीज्ड. आपण जे काही युएन असं म्हटलं जातं, संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन्स, तर त्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढली. द युनायटेड नेशन्स नाव हॅड टू टेक मोर कॉन्क्रीट स्टेप्स टू मेंटेन ग्लोबल पीस अँड सिक्युरिटी. तर कोल्ड वॉर नंतर काय झालं, युनायटेड नेशन्स आहे तर याला पण जगात शांतता कायम करण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत कठोर स्टेप किंवा कॉन्क्रीट स्टेप्स ग्लोबल लेवलला घ्यायला भाग पडले. ओके, so responsibility of the United Nations increased so much, and also United Nations take very important steps to keep peace in the world. Environmental protection, fostering of human rights, gender equality, and management of natural calamities now acquired global dimensions. Okay, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, पर्यावरणाचं रक्षण, फॉस्टरिंग ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली, पुन्हा जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता, आणि जे काही नॅचरल कॅलॅमिटीज आहे, जे काही डिझास्टर्स आहे, ओके, नैसर्गिक आपदा, तर या सर्वांचं मॅनेजमेंट करणं, तर ह्या गोष्टी जगात कॉमन झाल्या. प्रत्येक ग्लोबल लेवलला या गोष्टी चर्चेला जाऊ लागल्या किंवा त्यांचं डिस्कशन होऊ लागलं, वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन सुचवले जाऊ लागले. ओके, so these were some major changes after the end of the World War. These changes took place in the world. Okay, different countries started relation with the another countries. They had economical relations with each other. Okay, trade treaties with each other. So have you understood this? Okay, now let's see what is globalization. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय. After the end of the Cold War, trade and economic relations between countries become more open. ओके, वर्ल्ड वॉर संपल्यानंतर काय झालं, जे काही वेगवेगळे देश होते जगातील, तर त्यांच्यामध्ये आर्थिक संबंध मोठ्या प्रमाणात वाढले आणि कंट्रीज बिकम मोर ओपन. ओके, बऱ्याचशा कंट्रीजनी त्यांच्या देशातील इतर कंपन्यांचे बॅन हटवले. ओके, त्यामुळे बरेचसे देश ओपन झाले इकॉनॉमिकली, ओके, पॉलिटिकली. ॲज बीन मेन्शन्ड बिफोर, कॅपिटल, लेबर, मार्केट्स आणि इन्फॉर्मेशन बिगेन सर्क्युलेटिंग ग्लोबली. ओके, आपण आताच बघितलं की जगभरातील जे काही भांडवल आहे, जे काही लोक आहेत, ओके, कामगार, मजदूर, मार्केट आहे वेगवेगळ्या देशांचं, ओके, तर ते सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन किंवा या गोष्टी या जगभरात सर्क्युलेट व्हायला सुरुवात झाल्या. द गिव्ह अँड टेक ऑफ आयडियाज अमॉंग पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड ग्रीव. म्हणजे काय, एका हाताने द्या आणि एका हाताने घ्या, थोडक्यात अशा पद्धतीची सुरुवात जगात झाली. म्हणजे काय, आपण आताच जे बघितलं की द सिस्टीम ऑफ एड, ओके, इट कोलॅप्स्ड अँड द सिस्टीम ऑफ इकॉनॉमिक रिलेशन्स स्टार्टेड. म्हणजे काय, एखाद्याला फुकट मदत देणं बंद झालं जगभरात, तर त्या बदल्यात समोरच्या देशाकडून पण काहीतरी फायदा मिळवणं, म्हणजे टू टेक समथिंग. So this idea among the people all over the world grew.
ड्यू टू द रिव्हॉल्युशन इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिफरंट इव्हेंट्स अँड डेव्हलपमेंट्स बिगॅन टू बी नोन एव्हरीवेअर. म्हणजे काय, आता जगातील सगळ्यात फास्ट ग्रो झालेली टेक्नॉलॉजी म्हणजे एक प्रकारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. ओके, तर या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे काय झालं की कुठेही कोणत्या प्रकारचे एखादं इव्हेंट होत असेल, मग तो पॉलिटिकल असो, तो सायंटिफिक असो, तो रिलेटेड टू स्पोर्ट्स असो, ओके, तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या ज्या इव्हेंट्स आहेत त्या सर्वत्र प्रसारित होऊ लागल्या, सर्वांना माहीत होऊ लागल्या आणि त्याबद्दलची प्रगती लोकांना समजू लागली. The boundaries between nations did not remain as sacrosanct as they were before. म्हणजे काय, तर जे काही शेजारी शेजारी देश असतील किंवा जगभरातील सर्व देश असतील, ते पूर्वीच्या काळी त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिलेशन नव्हतं किंवा बाहेरच्या लोकांना त्यामध्ये जास्त प्रमाणात परमिशन नसते. परंतु आफ्टर कोल्ड वॉर दॅट बाउंड्रीज बिकम व्हेरी फेंट, वी कॅन से. म्हणजेच त्या ज्या काही बाउंड्रीज आहे, कोणत्याही देशातील नागरिक कुठेही व्हिसा घेऊन जाऊ शकतो, प्रॉपर्टी खरेदी करू शकतो किंवा बिझनेस सुरू करू शकतो. सो अशा प्रकारच्या सर्व प्रोसेस आहे तर त्या जगभरात सुरू झाल्या. ऑल दिस प्रोसेसेस आर टुगेदर कॉल्ड ग्लोबलायझेशन. मग या सर्व गोष्टी आपण बघितल्या तर यालाच म्हटलं जातं ग्लोबलायझेशन, म्हणजे जागतिकीकरण. थोडक्यात सर्व जग जवळ आलं. ओके, एकमेकांच्या देशात एकमेकांचे बिझनेसमॅन जाऊन काही इंडस्ट्री ओपन करू शकता, काही बिझनेस करू शकता. ओके, जस्ट एज ग्लोबलायझेशन हॅज ब्रॉट अस बेनिफिट्स, इट हॅज ऑल्सो कॉज्ड लॉसेस. म्हणजे ग्लोबलायझेशन आपल्याला माहितीच आहे की यामुळं आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होत आहे. ओके, अत्यंत फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे आपली. परंतु ह्याच्या सोबत बेनिफिट सोबतच आपल्याला याचे काही लॉसेस पण आहेत. फॉर एक्झाम्पल, as the economies of different countries got linked with each other, trade increased, economic unification grew, plenty of products become available in the markets, but at the same time the gap between the poor and rich nations did not reduce. Okay, तर आपल्याला माहिती की ही जे काही ग्लोबलायझेशन आहे त्यामुळे आपले काही बेनिफिट्स होतात. तर कोणकोणते बेनिफिट्स? ओके, as the economies of different countries got linked with each other, trade increase. म्हणजे काय, ग्लोबलायझेशन मध्ये एकमेकांचे जे काही वेगवेगळे देश आहेत, ओके, त्यांचे एकमेकांसोबत लिंकिंग होतं आणि त्यांच्यामुळे ट्रेड वाढतो, व्यापार वाढतो, जेणेकरून दोन्ही देशांना बेनिफिट होतात. ऑल्सो इकॉनॉमिक युनिफिकेशन ग्रो, म्हणजे जगभरात एक सेंट्रल इकॉनॉमिक सिस्टीम तयार व्हायला मदत होते किंवा युनिफिकेशन होतं, एकत्रीकरण होतं. प्लेंटी ऑफ प्रोडक्ट्स बिकम अवेलेबल इन द मार्केट, आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोडक्ट्स उत्पादनं अवेलेबल होतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीचा कमी किमतीतला किंवा तुम्हाला इकॉनॉमिकल परवडेबल असा प्रोडक्ट मार्केटमधून खरेदी करू शकता. परंतु यासोबतच हे जरी आपल्याला काही बेनिफिट झाले तरी काही फायदे तोटे पण आहेत. तर कोणकोणते लॉसेस आहेत? तर गरीब आणि श्रीमंत देश यांच्यामध्ये जी दरी आहे ती कधीही भरून निघली नाही किंवा आजही जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात श्रीमंत देश आणि गरीब देशाच्या प्रकारची दरी निर्माण होत आहे. इन दिस चॅप्टर वी स्टडीड द ग्लोबल डेव्हलपमेंट्स फ्रॉम 1945 ऑनवर्ड्स. ओके, तर या चॅप्टर मध्ये काय बघितलं? आफ्टर end of the Second World War, that is 1945. So after that period we have seen the different changes that happen in the world. We understood the world in the Cold War period, the arms race and the efforts at disarmament. म्हणजे काय, आपण काय बघितलं? तर कोल्ड वॉर आपण बघितलं. ओके, त्याचा पिरियड बघितला. पुन्हा जी काही जगभरात आर्म रेस सुरू झाली होती ती बघितली. We took the information about arms races. After that the efforts to disarmament, म्हणजे आपण एकदा तर टेक्नॉलॉजीचा यूज करून मोठ्या प्रमाणात आर्म्स तयार केले, मोठ्या प्रमाणात शस्त्र तयार केले, परंतु नंतर हे जे काही देश आहे वेगवेगळ्या जगातील सुपर पॉवर आहेत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, यांच्या लक्षात आलं की आपण जे काही वेपन्स डिस्ट्रक्टिव्ह तयार करत आहोत, हे बनवत आहोत, ओके, आपण टेक्नॉलॉजी स्ट्रॉंग करत आहोत, तर आपल्याला याचे प्रचंड मोठे लॉसेस आहे. संपूर्ण मानवजात पण त्यामुळे नष्ट होऊ शकते की न्यूक्लिअर बॉम्ब जर आपण अप्लाय केला एकमेकांवर. ओके, तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, ओके, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपण डिसआर्मामेंट करणं फार महत्वाचं आहे, निशस्त्रीकरण करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे शस्त्र एका लिमिटेड क्वांटिटी पेक्षा जास्त नको आहे जगातील लेव्हलला. तर अशा प्रकारच्या गोष्टी मुळे एफर्ट्स फॉर डिसआर्मामेंट स्टार्टेड.
We also learnt about the meaning of globalization. Okay, just now we have seen. In the next chapter, we shall study India's foreign policy. Okay, तर नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघू इंडियाची जी काय फॉरेन पॉलिसी होती ती ती बघणार आहोत आपण. Okay. So friends, this was your last first lesson of the political science of your 9th standard. So if you have any doubt, please tell me. So have you understood? Okay, you people have understood. So now you people have the work to complete the exercise. Write down the all the questions from the exercise, and you have to submit it on Google Classroom because I'm going to share you your exercise over there also. Okay. So here are some questions. Choose the right option from and rewrite the sentence. Okay, three questions are from MCQs, multiple choice question, objective question. Second one is explain the reason whether the following statements are true or false. The League of Nations was established after the First World War. Okay, you have to find out whether it is true or false, and you have to give the reason for that also. Now, third question is explain the following concept: Cold War, non-alignment, interdependence, bipolarization, globalization. Okay, all are simple concepts. Just go through the topic once, you will find the answers automatically. Okay, write brief answers. Okay, you have given the comparison over here and you have to complete this chart. Okay, so you have to compare First World War and Second World War with the points that are given below. What were the factors responsible for the end of the Cold War? Okay, we have just seen that in disintegration of the Soviet Union. Okay, Soviet Union opened its economy to world. Okay, so friends, this was your first lesson of the political science. So, and your next lesson is India's foreign policy. Now we are going to start this topic. Okay. So before starting the topic, just tell me if you are comfortable with the first chapter. Okay. So you have exercise for that. Kindly complete it and upload it on the Google Classroom. Okay. So shall we start the next topic? Okay. So let's start the topic. That is Indian foreign policy. भारतीय विदेश नीती. ओके. आपल्या देशाची विदेश नीती कशी राहिली, फॉरेन पॉलिसी कशी राहिली आपण बघूयात. What are we going to learn in this chapter? Okay, तर या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत? We have got introduced to the international system and its nature, and the Cold War in the last century and its effect. Okay, लास्ट चॅप्टर मध्ये आपण काय बघितलं? इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल सिस्टीम. जगात कशी इंटरनॅशनल सिस्टीम असते, कोणकोणते देश कोणकोणत्या बाजूला असतात, कसे चालतात, ट्रेड कसा असतो, इकॉनॉमिकल रिलेशन्स कसे असतात आपण बघितले. ऑल्सो वी हॅव सीन द कोल्ड वॉर इन द लास्ट सेंचुरी आणि त्याचे इफेक्ट्स पण आपण बघितले. वी शॅल नाउ गेट इंट्रोड्युस्ड टू अदर रिलेटेड इश्यूज. आता फर्स्ट चॅप्टरशी रिलेटेडच आणखी काही गोष्टी आहेत. ओके, तर तेच आपण अदर रिलेटेड इश्यूज बघणार आहोत. Thus, we shall learn about the meaning of foreign policy, factors that make it an important impact on it, and the nature of India's foreign policy. Okay. तर आपण आता समजून घेणार आहोत, शिकणार आहोत फॉरेन पॉलिसी म्हणजे काय, याचा मिनिंग काय आहे. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉरेन पॉलिसी. ओके, व्हॉट आर डिफरंट फॅक्टर्स दॅट मेक इम्पॅक्ट ऑन इट. ओके, फॉरेन पॉलिसीवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, इम्पॅक्ट होतो, अँड द नेचर ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी, आणि इंडियाची फॉरेन पॉलिसी कशी आहे आपण ते बघणार आहोत या चॅप्टर मध्ये. ओके, हिअर इज अ फॉरेन पॉलिसी मिनिंग अँड इम्पॉर्टन्स. म्हणजे फॉरेन पॉलिसीची व्याख्या आणि
त्याचा इम्पॉर्टन्स, महत्व, त्याचा अर्थ काय आणि त्याचं महत्व काय आहे फॉरेन पॉलिसीचं कोणत्याही देशासाठी आपण बघूया. ऑल कंट्रीज आर मेंबर्स ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम. ओके, आपल्याला माहिती की जगभरात आपल्या जवळ सध्या जगात जवळपास 200 ते 210 कंट्रीज आहेत आणि या सर्व कंट्री युनायटेड नेशन्स म्हणजे युएनच्या मेंबर्स आहेत. तर अशा प्रकारे बऱ्याचशा इंटरनॅशनल सिस्टीम्स आहे आणि या कंट्री त्या इंटरनॅशनल सिस्टीमचा भाग असतात सर्व कंट्री. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दॅट none of these countries is completely self-reliant and hence there is a mutual interdependence in the इंटरनॅशनल सिस्टीम्स. म्हणजे काय, आपण जे काही इंटरनॅशनल सिस्टीम बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळे देश आहेत, परंतु वी हॅव ऑलरेडी स्टडीड दॅट नन ऑफ दिस कंट्रीज आर सेल्फ डिपेंडेंट. ओके, और सेल्फ रिलायंट म्हणजे काय, तर जगातील कोणताही देश सर्व काही स्वतःवर अवलंबून राहू शकत नाही. ओके, इट इज नॉट सेल्फ रिलायंट. ओके, because every country needs the help of any other country for any need. Okay, for any purpose. कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी आपल्याला दुसऱ्या देशांची इम्पॉर्टंट किंवा गरज असते, महत्वाची गरज असते. ओके, so that's why we are not self reliant, or there is no country in the world that is self reliant, not even the superpower America, not even the China, not even the Russia, not even India. So all countries are interdependent on each other. Okay, they are dependent on each other. Only this interdependence should not be the benefit to few countries. म्हणजे हे जे काही इंटरडिपेंडन्स आहे हा फक्त याचा जो काही फायदा आहे, ओके, तो काही ठराविक कंट्रीज पुरता मर्यादित नसला पाहिजे. ओके, एफर्ट्स नीड टू बी मेड to ensure that it benefits every nation. Okay, the international system, international trade. Okay, so the benefit of this trade, this system should be for all countries, for every country. It should not be restricted to some powerful countries only. Okay, it should be spread all over the countries and its benefit should get for all the nations. Each country has to decide the nations with which it should be friendly, in which bloc it should participate, or what position it should take in international relations or international politics. म्हणजे काय, जे काय प्रत्येक देश आहे, so each country has to decide the nations and with which we should be friendly. म्हणजे काय, आपण कोणत्या देशासोबत फ्रेंडली रिलेशन ठेवायचं. ओके, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. ओके, वी एव्हरी कंट्री थिंक अबाउट दॅट की आपण कोणत्या कंट्रीशी फ्रेंडली कंट्री म्हणून वागायचं किंवा कोणत्या कंट्रीला आपला फ्रेंड बनायचं आणि कोणत्या कंट्री सोबत आपण व्यापार करायचा. ओके, किंवा जगातील कोणत्या गटामध्ये आपण सामील व्हायचं. सपोज अमेरिकेच्या गटात, सोव्हिएत युनियनच्या गटात, किंवा रशियाच्या गटात, किंवा चायनाच्या गटात, युरोपच्या गटात, अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुप्स आहे. तर त्या ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करायचं कुठे कुठे. ओके, तर हे सर्व आपल्याला माहित असणं, प्रत्येक कंट्री याबद्दल विचार करत असते. Such decisions should be made thoughtfully. आणि ही गोष्ट कोणत्याही सरकारला, कोणत्याही देशाला अत्यंत विचारपूर्वक करावं लागते. इट शुड बी मेड thoughtfully. The theoretical framework, okay, the theoretical framework in which such decisions are taken is called foreign policy. ओके, तर या जे काही थॉट प्रोसेस आहे किंवा आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कोणत्या देशासोबत फ्रेंडली राहायचं किंवा कोणत्या देशासोबत आपल्याला व्यापार करायचा आहे. ओके, तर या गोष्टी सर्व ठरवायचं आणि आपली त्यासाठी जे काही पॉलिसी असते तर त्या पॉलिसीलाच फॉरेन पॉलिसी असं म्हटलं जातं. ओके, so the theoretical framework is called as to take such decisions is called as foreign policy. Every sovereign and independent country decides its own foreign policy. म्हणजे काय, कोणताही स्वतंत्र देश, सार्वभौम देश हा स्वतःसाठी एक फॉरेन पॉलिसी ठरवत असतो की आपण कोणत्या देशासोबत व्यापार करायचा, आपण कोणाला आपला शत्रू मानतो किंवा आपण कोणाशी आपले फ्रेंडली रिलेशन्स ठेवायचे. ओके,
आपण कोणाकडून काय इम्पोर्ट करायचं किंवा आपण कुठे काय एक्सपोर्ट करायचं. तर अशा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक देश ठरवत असतो. Hence, in the discipline of international politics, which studies in international relations between nations, foreign policy has an important place. Okay. So, friends, are you getting what this lesson is all about? Okay. आपण विदेश नीतीबद्दल बघत आहोत. ओके. नाउ लेट्स सी नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय. आपलं राष्ट्रीय हित. ओके. आपल्या देशाचा जो स्वार्थ आहे किंवा आपल्या देशाचं जे हित आहे कशा कशात आहे ते, तर त्याबद्दल आपण या टॉपिक मध्ये बघूयात. वी हॅव ब्रीफली अंडरस्टूड दॅट फॉरेन पॉलिसी मीन्स. ओके. आपण जस्ट थोडक्यात आता बघितलं की फॉरेन पॉलिसी म्हणजे ऍक्च्युअली काय असतं. ओके. तर फॉरेन पॉलिसी इज नथिंग बट टू डिसाइड ओके with which country we should be friendly, from which country we should import something, okay, with which country we should have trade relations. So this is nothing but the foreign policy. National interest and foreign policy are closely connected to each other. म्हणजे काय, ही काही जी विदेश नीती आहे प्रत्येक देशाची नॅशनल फॉरेन पॉलिसी आणि देशाचा प्रत्येक नॅशनल इंटरेस्ट या दोन्ही इंटररिलेटेड गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहे. म्हणजे काय, आपला काहीतरी फायदा असेल, आपलं काही नॅशनल इंटरेस्ट सर्व होत असेल तरच आपण आपली पॉलिसी किंवा आपण फॉरेन पॉलिसी त्या पद्धतीने ठरवणार आहोत. म्हणजे काय, जर आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे की आपल्याला आपल्या देशामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे, विदेशी कंपन्या वाढवायच्या, तर आपण काय करणार, सपोज अमेरिकेसोबत आपलं चांगलं रिलेशन ठेवणार. मग आपली जी काही फॉरेन पॉलिसी आहे अमेरिकेबद्दलची तर ती आपण चांगली ठेवणार. ओके. सो इन दिस वे इट इज इंटर रिलेटेड. दॅट इज मग आपलं काय होणार, त्यांच्याशी विदेश नीती जर चांगली ठेवली, त्यांच्याशी रिलेशन जर चांगली ठेवली तर त्या देशातील गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये गुंतवणूक करणार, इन्व्हेस्ट करणार आणि आपल्या देशाचा नॅशनल इंटरेस्ट आपला फुलफिल होणार की आपल्या देशामध्ये रोजगार वाढले पाहिजे, एम्प्लॉयमेंट वाढली पाहिजे. सो दीज आर इंटरकनेक्टेड. नॅशनल इंटरेस्ट इज फॉस्टर्ड थ्रू फॉरेन पॉलिसी. म्हणजे काय, मुख्यत्वे आपल्या देशाचे नॅशनल इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी किंवा फॉस्टर करण्यासाठीच आपण आपली फॉरेन पॉलिसी त्या दृष्टीने ठरवतो. ओके. देअरफॉर बिफोर स्टडिंग फॉरेन पॉलिसी फर्दर वी नीड टू अंडरस्टँड द मिनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ नॅशनल इंटरेस्ट. ओके. त्यामुळेच आपल्याला फॉरेन पॉलिसी पुढे शिकण्या अगोदर आपल्याला भारताचे किंवा प्रत्येक देशाचे जे काही राष्ट्रीय हित किंवा नॅशनल इंटरेस्ट काय आहेत तर त्याबद्दल आपल्याला माहित करून घेणं फार महत्वाचं आहे. त्याचा अर्थ काय आणि त्याचा मिनिंग काय. नॅशनल इंटरेस्ट इम्प्लाइज द मीन्स थ्रू विच द इंडिपेंडन्स अँड सॉव्हरेनिटी ऑफ आवर कंट्री कॅन बी सेफगार्डेड. म्हणजे काय, नॅशनल इंटरेस्ट म्हणजे काय, तर अशी कोणती तरी गोष्ट की ज्याद्वारे आपलं जे काही स्वातंत्र्य आहे देशाचं आणि आपली जी काही सार्वभौमत्व आहे, आपल्या देशांचं काही सीमांचं रक्षण आहे, तर ते सर्व काही सेफगार्ड होईल, ते सर्व सुरक्षित होईल. तर अशा प्रकारचं एक गोष्ट म्हणजेच आपला नॅशनल इंटरेस्ट म्हणजे आपला फायदा थोडक्यात. National interest also includes efforts to achieve our economic development and to take steps towards increasing our national power. म्हणजे काय, आपला इंटरेस्ट काय आहे, आपला नॅशनल इंटरेस्ट, तर आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होणं, टू make our economy bigger in the world, okay, to increase the power of our country in the world, political as well as economic, okay, also become militarily strong so that we can protect our countries or our borders. Okay, so this is our national interest. When decisions are taken after giving a careful thought
to what is beneficial and good for our country, we say that we are nurturing our national interest. म्हणजे काय, आपण एखादा डिसिजन घेतो, एखादा निर्णय घेतो, समजा सरकार एखादा निर्णय घेते, ओके, आणि त्यावर काळजीपूर्वक निर्णय करते की यातून आपल्याला काय फायदा होणार आहे, ओके, आणि आपले यामधून आपल्याला कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट आपल्यासाठी बेनिफिशियल नाही, ओके. तर या सर्व गोष्टी आपण जेव्हा विचार करतो तर आपण काय करत असतो त्यावेळी, नर्चरिंग आवर नॅशनल इंटरेस्ट, आपण आपल्या राष्ट्रीय हिताचा विचार करत असतो, ओके. In this sense, the following factors are included in the national interest of our country, ओके. तर यामध्ये आपले नॅशनल इंटरेस्ट कशा कशामध्ये आहेत आपण बघूयात. फर्स्ट वन इज डिफेन्स, आपलं संरक्षण. That is the protection of our country's independence, sovereignty and integrity is the highest national interest. म्हणजे काय, भारताचा सगळ्यात मोठा राष्ट्रीय हित काय आहे तर आपल्या देशाचं संरक्षण करणं, ओके, आपल्या देशाची इंटिग्रिटी कायम ठेवणं, ओके, आपल्या देशाचे सार्वभौमत्व कायम ठेवणं. सो दिस इज द हायेस्ट नॅशनल इंटरेस्ट, ओके. तर आपलं गव्हर्नमेंट कोणता निर्णय जर घेत असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम हा इंटरेस्ट सगळ्यात महत्वाचा आहे, ओके. इतर कोणत्याही गोष्टी आपण जरा मागे पुढे करू शकतो किंवा आपण त्यात कमी जास्त करू शकतो, परंतु इन द डिफेन्स सेक्टर or in the field of defense, in protecting our borders, in protecting our sovereignty and independence, there is no compromise. This is our highest national interest, okay. सेकंड वन इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजेच आपला दुसरं हित काय आहे किंवा आपलं दुसरं देशासाठी आपलं महत्वाचं काय आहे तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास. इट इज ऑल्सो an important national interest. An economically weak nations will not be able to maintain its independence. म्हणजे काय, तर हा पण एक सर्वात महत्वाचा नॅशनल इंटरेस्ट आहे. कारण तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग जर नसाल, इफ यू आर नॉट स्ट्रॉंग इनफ economically, then you will not be able to defend your country from the enemy countries or from foreign attacks, or you will not be able to save your sovereignty, okay. Hence economic development is understood to be an important national interest next only to defense. म्हणजे डिफेन्स नंतर सगळ्यात महत्वाचं जर भारतात काय असेल किंवा प्रत्येक देशासाठी, कोणत्याही देशासाठी, तर स्वतःची आर्थिक विकास हा फार महत्वाचा आहे, ओके. सर्वप्रथम तर डिफेन्सच आहे, कारण जर तुम्ही तुमचा स्वतःचा डिफेन्स जर करू शकला नाही तर तुम्ही तुमचा आर्थिक विकास कसा करणार आहे, ओके. So guys, is this concept clear about national interest? Hello, your concept about national interest is clear? Okay. What about other students? Are they giving attention or not? Okay. So friends, let's see the next topic. National interest and foreign policy. Okay, आपण जस्ट बघितलं की foreign policy and national interest, these are very interconnected or very linked to each other. Okay. Foreign policy is drawn up to foster the national interest of defense and economic development. म्हणजे काय, आपला आपल्या देशाची जी काही फॉरेन पॉलिसी आहे तर तिचा मुख्य उद्देश काय आहे तर आपले जे काही नॅशनल इंटरेस्ट आहे डिफेन्स आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा तर तो फुलफिल करणं, ओके. कोणताही आपण कोणत्या देशासोबत चांगले रिलेशन ठेवले तर आपल्याला चांगली हत्यारं मिळतील, आपल्याला चांगले वेपन्स मिळतील, ओके. सो दॅट वी कॅन बिकम very strong in defense sector, okay. So we know that Russia, America has good weapons. So what we will do, we will do we will have the good relations with America, also with Russia,
because we need their aeroplanes, their high-end technology, okay, advanced technology in the defense, okay. So we will, what will our government will do? Our government will have good relations with the America and Russia as well, okay. Also, we know America is a very wealthy country. It is superpower. If we have good relation with America, then it can also help us to increase our इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके. जर आपलं अमेरिकेसोबत चांगले रिलेशन राहिलं तर ऑलरेडी आपल्याला डिफेन्स मध्ये पण फायदा होणार आहे, ओके. आवर नॅशनल इंटरेस्ट ऑफ डिफेन्स इज फुलफिल्ड. ऑल्सो our national interest of economic development is also fulfilled because we know America can invest in India and we will get employment here over here, okay. So all the foreign policies drawn up to foster a national interest of defense and economic development. National interest is considered to be the goal and foreign policy is considered to be the mean to achieve it. म्हणजे काय? थोडक्यात आपलं नॅशनल इंटरेस्ट आपलं काय आहे, एक प्रकारे टार्गेट आहे आणि ते टार्गेट आपण कोणत्या माध्यमाने अचीव करणार आहोत तर फॉरेन पॉलिसी या मीन्सद्वारे, ओके, या साधनाद्वारे. थोडक्यात इन सिंपल वर्ड्स, national interest is nothing but the goal and foreign policy is the way or the mean to achieve that goal. Goals of nations change with changes in conditions and time, ओके. कोणत्याही देशाचे जे काही उद्दिष्ट आहे किंवा गोल्स आहेत, त्यांचे काही जे एम्स आहेत, तर ते वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार चेंज होतात. अकॉर्डिंगली नॅशनल इंटरेस्ट ऑल्सो चेंजेस. आणि त्याचबरोबर मग ऍज वी नो इट इज कनेक्टेड टू इच अदर, सो नॅशनल इंटरेस्ट ऑल्सो चेंज्ड. दिस चेंजेस आर रिफ्लेक्टेड इन द फॉरेन पॉलिसी आणि त्यामुळे हे चेंजेस फॉरेन पॉलिसी मध्ये पण दिसून येतात. म्हणजे काय, तर आता जस्ट आपलं इंडिया आणि नेपाळ यांचा जो काही कालापानी थोडा मॅपवरून किंवा एका भूभागावरून आपला डिस्प्यूट झालेला आहे, ओके. सो नेपाळ इज सेइंग दॅट दॅट कालापानी एरिया इज our property, or India is saying that no, it is not yours, it is ours. So because here is the condition is different, because before this dispute India and Nepal were very friendly country, okay. But now the condition has changed, and because of this changing time, that's why India has different way to look at Nepal now, and Nepal has different way to look at India. So this is nothing but the foreign policies of both countries are changed for each other, okay. I hope you understood this. Therefore foreign policy is always dynamic. That's why foreign policy is always dynamic. ही अत्यंत लवचिक असते, ओके. तर आपले जे काही फॉरेन पॉलिसी जस्ट नेपाळ सोबत चेंज झाली, परंतु आता जस्ट आपले जे काही सेक्रेटरी आहे इंडियाचे, तर ते नेपाळला भेटून आले आणि आता आपल्यातले रिलेशन पुन्हा नॉर्मल होत आहेत. त्यामुळे ही अत्यंत डायनेमिक असते फॉरेन पॉलिसी. इट हाऊ शुड बी आवर फॉरेन पॉलिसी इज डिपेंड्स ऑन दी नॅशनल इंटरेस्ट, ओके. Okay, so let's see what factors influencing that are influencing foreign policy. म्हणजे फॉरेन पॉलिसीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव असतो आपण तो बघूयात. म्हणजे आपण कोणताही देश आपली स्वतःची फॉरेन पॉलिसी ठरवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतात हे आपण बघणार आहोत. फॉरेन पॉलिसी डिसाइड्स व्हॉट काइंड ऑफ रिलेशन्स टू हॅव विथ विच कंट्री इन द इंटरनॅशनल सिस्टीम. म्हणजे काय, फॉरेन पॉलिसी काय ठरवतं तर कोणत्या कंट्री सोबत कोणत्या कशा प्रकारचे रिलेशन आपण ठेवायचे तर इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये. सो दिस इज नथिंग बट दी डिसाइडेड बाय फॉरेन पॉलिसी. बट सेव्हरल फॅक्टर्स अफेक्ट फॉरेन पॉलिसी व्हाईल इट्स बिंग डिसाइडेड. मग ही जी पॉलिसी आहे जी आपण ठरवणार तर ही ठरवताना आपण वेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्स कन्सिडर करतो, विचारात घेतो. त्यामध्ये फर्स्ट वन इज जिओग्राफिकल लोकेशन. So friends, are you getting the point or any doubt up to now? Okay, you guys have no doubts, no problems.
Okay. So let's see different factors that we consider while deciding our foreign policy. The first one is geographic location. म्हणजे आपलं जे काही भौगोलिक स्थान जे आहे ते पण महत्वाचं असतं. लेट्स सी. यू मस्ट हॅव सीन द ग्लोब ऑर मॅप ऑफ द वर्ल्ड. ओके, तुम्ही बघितलंय मागच्या चॅप्टर मध्ये आपण ग्लोबल मॅप बघितला आहे. यू कॅन सी द जिओग्राफिकल लोकेशन्स ऑफ एनी नेशन फ्रॉम दॅट. ओके, त्या ग्राफ मधून तुम्ही जगभरातील देश, कोणता देश कुठे लोकेट आहे, कोणत्या देशाचं कोणतं लोकेशन आहे ते तुम्ही बघितलं तिथे सुद्धा. जर बघितलं नसेल तर यू कॅन सी लेटर ऑन. Some countries are far away from each other countries, while there are several neighboring countries around the same countries. म्हणजे काय, काही देश एकमेकांपासून फार दूर आहेत, तर काही देश एकमेकांच्या फार जवळ आहेत, फार शेजारी आहेत. ओके. Some nations have a long coastline, while some have plenty of mineral wealth. म्हणजे काय, त्यातील काही कंट्रींना मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आहे, तर त्यापैकी बऱ्याचशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल मिळतात, खनिज मिळतात. ओके. इन सम, the size, population, topography, coastline, availability of natural resources, all these factors need to be considered while deciding the foreign policy for of any country. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. कोणकोणत्या, तर त्या कंट्रीची साईज, त्या कंट्रीची पॉप्युलेशन, त्या कंट्रीचं जिओग्राफिक टोपोग्राफी, कोस्टलाईन कशी आहे, नॅशनल रिसोर्सेसची अवेलेबिलिटी आहे की नाही. ओके. सो ऑल दीज फॅक्टर्स नीड टू बी taken care or need to be considered while deciding the foreign policy. So all these things are included in geographical locations. Okay, that is topography, coastline, population, etc., size. So the next factor that affects in deciding foreign policy is political system. In a demographic political system, the nation's parliament plays a major role in evolving foreign policy. ओके, कोणत्याही लोकशाही देशामध्ये जी काही पार्लिमेंट आहे तर ती आपली फॉरेन पॉलिसी ठरवण्यात महत्वाचा रोल प्ले करते. ओके. When different aspects come up for discussion in parliament, the opposition party tries to regulate the foreign policy by raising questions about the same. म्हणजे काय, जर आपल्याला माहितीच पार्लिमेंटमध्ये दोन पार्टीज असतात मुख्यत्वे, एक अपोजिशन आणि अनदर वन इज government. Okay, so if government has decided some foreign policy for any country, then opposition can ask different questions about the that country. Okay, about the relation with that country. Okay. Federal political systems have to take into account the inclinations of the constituent states while shaping foreign policy, because the affairs in neighboring nations affect constituent states. For example, events in Sri Lanka may affect Tamil Nadu, and those in Bangladesh may affect West Bengal and Northeast Indian states. Okay, I hope you have understood this. Okay, we have to consider different things while we have to consider different things while deciding the foreign policy about any country. So the third factor that is influencing the foreign policy of any country is economy, अर्थव्यवस्था. In modern times, the economic condition of any country has required great importance in deciding foreign policy. म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाची विदेश नीती ठरवण्यासाठी फार महत्वाची भूमिका प्ले करते. As a result, the economy impacts foreign policy in two ways. Okay, foreign policy is shaped by need to establish economic relations with other countries, import export, participation in the world trade, all aimed at strengthening the economy of country. ओके, तर फॉरेन पॉलिसी कशी शेप घेते, कसा आकार घेते, तर या फॉरेन पॉलिसीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक रिलेशन्स आहे वेगवेगळ्या कंट्रीज सोबत, ते आपण डिसाईड करतो, एस्टॅब्लिश करतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट आपण एस्टॅब्लिश करतो. पार्टिसिपेशन ऑफ इन द वर्ल्ड ट्रेड, जागतिक व्यापारात आपला भागीदारी असते. सो ऑल थिंग्स आर फॉर स्ट्रेंथनिंग आवर इकॉनॉमी. ओके, सो द सेकंड इज, in today's world, the issue of economic security are as important as national security.
Okay. A country is recognized to be powerful in proportion to the economic security it enjoys. Okay. Countries having a strong economy are less dependent on each other and on others, and they can have an independent foreign policy as well. Okay, so friends, we have just seen the introduction. We have seen what is meaning of the foreign policy and why it is important. We also seen what is national interest and foreign policy. Now we are studying about the factors that are influencing foreign policy. We have covered three factors, and the remaining some factors we will consider or we will cover in the next lecture. Okay, so up to now, I think it is clear for all of you. Or have you any doubt regarding the topic that we have covered? Just tell me. We will cover that in the next lesson. Okay, next lecture. So, friends, it's time to leave now. Now, goodbye, everyone. Just revise the topic, complete your exercise.